चपातीचं पीठ मळायचं कसं आणि चपाती लुसलुसीत मऊ कापसासारखी कशी करायची आणि ती फुगवायची कशी, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्याच ट्रिक, सगळ्याच टिप्स, सगळ्याच सिक्रेट आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुमचं काहीही स्किप होणार नाही. चला सुरू करूयात प्रोसिजर. तर चाळणीने सुरुवातीला पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचे. जेवढं तुम्हाला पीठ पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण पीठ तुम्हाला चाळणीने चाळून घ्यायचे, ज्यामुळं जो कोंडा असतो किंवा कोणी चोथा म्हणतं ते पूर्ण वरती येतं आणि बारीक पूर्ण सोजीची चाळणी म्हणतात ती जर असेल बारीक चाळणी तर त्याने पीठ चाळून घ्यायचं. त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं पाहिजे तेवढं आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला एकदमच जास्त टाकायचं नाही. जर तुम्ही एकदमच जास्त पाणी टाकलात तर ते पूर्ण व्यवस्थित आपल्याला मळता येत नाही आणि पूर्ण पाणी पाणी होतं आणि त्यामध्ये एकदमच पाणी टाकून तुम्ही जर पीठ मळलात तर ते पूर्णच असं हाताला चिटकतं आणि पूर्ण एकदम पातळ होतं. पण तेच जर पाणी तुम्ही हळूहळू टाकलात, बघा मी जसं करत आहे अशा पद्धतीनं, बिलकुल घाबरायचं नाही. सुरुवातीला तुम्ही शिकत आहात चपाती करण्यासाठी, तर बघा हे पूर्ण पीठ ना हाताला चिटकतच असतं, असं जसं की चिटकलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर हे असंच चिटकत असतं. तर असं चिटकल्याच्या नंतर बिलकुल घाबरू नका, असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा असं पूर्ण पीठ हाताचं काढून घेऊ शकता दुसऱ्या हाताच्या साह्याने तुम्ही. आणि हे पीठ हे बघा अशा पद्धतीनं, तर परत मी किती पाणी टाकले तुम्ही पाहिलेच आहात. तर अशा पद्धतीनंच आपल्याला पीठ मळून घ्यायचे. परत थोडंसं पाणी टाकायचे आणि असं मळून घ्यायचे. बिलकुल मी स्किप केलेलं नाही आहे तुम्हाला समजण्यासाठी की मी पाण्याचा वापर किती करत आहे. हे बघा परत एवढं पाणी टाकले. तर इथपर्यंत आपण पूर्ण पीठ एकत्र करून घेतले अशा पद्धतीनं आणि थोडंफार प्रेस करून असं करून घेतले. तर तुम्हाला मी पुढची पद्धत सांगते, ज्यामुळं पीठ एकदम मऊ कापसासारखं होतं आणि चपाती पण एकदम मऊ कापसासारखी होऊन एका मुठीमध्ये बसते. तर ते सिक्रेट तुम्हाला आता मी सांगते. तर व्यवस्थित पाणी टाकून टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी किती पाण्याचा यूज केलेला आहे. तशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचे आणि हे बघा दोन्ही हातांनी आपल्याला पूर्ण मूठ बांधून घ्यायची आहे आणि बघा असं प्रेशर द्यायचे. जेवढंही तुम्ही प्रेशर देऊ शकता तेवढं पूर्ण प्रेशर देऊन आपल्याला, हे बघा अशा पद्धतीनं परत एकदा दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं ही प्रोसिजर आपल्याला 5 ते 6 वेळेस करायची आहे. तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगत होते माझा व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही, ज्यामुळं तुम्हाला माझे नवीन नवीन सिक्रेट टिप्स असतात. तर त्यामुळं स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट चपाती येईल. परत मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत असंच प्रोसिजर करत आहे. तर मी स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. हे बघा बघू शकता पीठ किती छान मऊ होत आहे. जेव्हा तुम्ही असं करसाल तेव्हा तुम्हाला लगेचच कळेल की पीठ किती मऊ होत आहे आणि लवकरच. तर ही प्रोसिजर तुम्हाला 5 ते 6 वेळेस करायची आहे, जसं मी दाखवले त्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत परत पाणी टाकायची काहीही गरज नाही. इथपर्यंत पाणी टाका. बघा 3 वेळेस तुम्ही पाणी टाकून ही प्रोसिजर करून घ्या आणि पुढच्या वेळेस तुम्ही पाणी न टाकता असं, जसं हे बघा मी असं करत आहे अशा पद्धतीनं करून घ्यायचे पाणी न टाकता. 3 वेळेस पाणी टाकून घ्या, जेवढं जेवढं मी पाणी टाकलेलं आहे तेवढं. परत परत पाणी टाकायची गरज नाही. जर जास्त पाणी झालं ना तर पूर्ण पीठ असं पातळ होऊन जातं आणि व्यवस्थित चपाती येत नाही. तर फक्त 3 वेळेस मी तुम्हाला दाखवले, तर 3 वेळेसच पाणी टाकलेलं आहे. 3 वेळेसच पाणी टाकून घ्या. परत तुम्ही 3 वेळेस ही प्रोसिजर करा, पण पाणी न टाकता. तर परफेक्ट पीठ आपलं झालेलं आहे. त्यानंतर बघा यावरती मी टाकत आहे थोडंसं ऑइल. ऑइल जास्त नाही टाकले, फक्त 1 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे ऑइल
पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. पूर्ण पिठामध्ये ऑइल मिक्स झालेलं आहे. तर त्यानंतर बघू शकता आपलं पीठ पूर्ण अगदी मऊ झालेलं आहे. आणि आपण आधी सुरुवातीला ऑइल टाकलेलं नाही आहे. जेव्हा कोरडं पीठ घेतलं त्यावेळेस ऑइल टाकलेलं नाही. आपण आता ऑइल टाकलेलं आहे, ज्यामुळं व्यवस्थित लेयर येतील चपातीला, म्हणजेच पापुद्रे येतील चपातीला. परत काय करायचे, पाणी टाकायचे आणि आपल्याला असे खड्डे करून घ्यायचे, ज्यामुळं हे पाणी पीठ पूर्ण ऑब्झर्व करून घेईल, म्हणजेच वसून घेईल. हे पीठ जे पाणी असतं ते पूर्ण आतमध्ये वसून घेईल आणि थोडंफार हे फुगल्या जातं पीठ. हे बघा, अशा पद्धतीनं सगळीकडं पाणी करायचे, पाणी लावायचे आणि असे खड्डे करून घ्यायचे. आणि 15 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 15 मिनिट, जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही झाकून ठेवू शकता. तर बघा 15 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ आपलं अगदी रेडी झालेलं आहे. तरी एक आहेच आणखी सिक्रेट. बघू शकता आधीपेक्षा पीठ पूर्ण मऊ झालेलं आहे. हे बघा, झाकून ठेवण्याच्या आधी जसं होतं त्यापेक्षा बरंचसं मऊ झालेलं आहे आणि फुगलेलं पण आहे, कारण पाणी आतमध्ये वसून घेतलेलं आहे. त्यानंतर हे टाकायचे ऑइल आणि परत आपल्याला हे ऑइल सगळीकडं लावून घ्यायचं आहे. आणि आता बिलकुल पीठ तुमच्या हाताला चिटकणारही नाही. तर अशा सिक्रेट पद्धती आहेत की कधी ऑइल टाकायचं आणि पाणी किती टाकायचं आणि कशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे. तर रेडी झालेलं आहे चपाती करण्यासाठी. तर चला आपण कोरडं पीठ घेऊयात. आणि हो, एक सांगायचं आहे की हे जे कोरडं पीठ आहे ते सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजेच जी सगळ्यात बारीक चाळणी असते त्या चाळणीनं कोरडं पीठ आधी पण त्याच चाळणीनं चाळून घेतले, आता पण त्याच चाळणीनं चाळून घेतलेलं आहे. तर चला, तवा ठेवलाय गरम करण्यासाठी. चला, लगेच तुम्हाला एक चपाती पण मी करून दाखवते. पिठाचा गोळा केवढा घ्यायचा, जास्त मोठा पण नाही घ्यायचा, जास्त छोटा पण नाही घ्यायचा, मीडियम गोळा घेतलाय. हे बघा एवढा. त्यानंतर दोन्ही साईडनी कोरडं पीठ लावून घेतले आणि आपल्याला मीडियम साईजचा सुरुवातीला लाटून घ्यायचे. जनरल सगळ्यांच्याच घरी ही पद्धत करतात चपातीची, त्यामुळे मी त्याच पद्धतीनं चपाती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर ऑइल घेतले मी. बघा, एवढी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे, मीडियम साईजची. त्यानंतर पूर्ण सगळीकडं तेल लावून घ्यायचे, जसं मी तेल लावत आहे आणि जसं फोल्ड करत आहे तशा पद्धतीनं फोल्ड करून घ्या. दोन्ही साईडनी परत आपल्याला पीठ लावून घ्यायचे, खालच्या साईडनी वरच्या साईडनी. आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे. कट आपल्याला लाटून घ्यायचा आहे सुरुवातीला. बघा, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, कटाच्या साईडने आपल्याला सुरुवातीला लाटून घ्यायचं आहे. पूर्ण चपाती लाटून झालेली आहे. गोलाकार करा किंवा त्रिकोणी करू शकता तुम्ही, तुमच्या पद्धतीनं जसं करायचं तसं तुम्ही करू शकता. कटाच्या साईडने लाटल्याच्या नंतर बघा, मध्यभागात मी थोडंफार लाटून घेत आहे. यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यावर टाकून घेऊयात. तव्यावर सुरुवातीला ऑइल टाकायचे. बघा, मी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चपाती टाकायची आहे. ज्या साईडने तुम्ही लाटलात ती साईड आपल्याला खाली करायचे, खालच्या साईडने. आणि बघा, असेच बुडबुडे आल्याच्या नंतर थोडेफार आपल्याला पलटून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंफार फुगल्यानंतर थोडे थोडे बुडबुडे आल्यासारखं होतं, त्यानंतर पलटून घ्यायचे आहे. तर बघा, ही चपाती एकदम लुसलुसीत, एकदम मऊ, 6 ते 7 ते 8 लेयर येतात. बघा, इथंच फुगायलेली आहे थोडीफार. पलटून घ्यायचे, त्यानंतर ऑइल लावायचे, व्यवस्थित भाजून घ्या.
बघा या साईडने थोडी हवा जात आहे, तर त्यामुळं जास्त फुगत नाही आहे. लेयर हे 6 ते 7 8 लेयर होतात. लुसलुसीत होते, अगदी कापसासारखी मऊ झालेली आहे. अगदी ओठांनी आपण तोडू शकता अशी चपाती होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जर तुम्ही ही चपाती केलात आणि पोळी डब्यामध्ये जर तुम्ही बंद करून ठेवलात, तर संध्याकाळी ही पोळी कोणाला खायला दिलात तर कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही सकाळची पोळी दिलेली आहे. अशी एकदम मऊ राहते, लुसलुसीत, एका मुठीमध्ये बसायसारखी कापसासारखी चपाती. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे, कट व्यवस्थित भाजून घ्यायचे. बघू शकता मस्त फुगलेली सुद्धा आहे आणि पूर्ण मऊ सुद्धा झालेली आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पोळी डब्यात ठेवता तर थंड झाल्याच्या नंतरच चपाती पोळी डब्यात ठेवायची आहे. जर तुम्ही गरम गरम पोळी डब्यात ठेवला तर पूर्ण पाणी सुटेल. थोडी जरी मदत झाली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं नवीन नवीन माझे रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, कमेंट पण करा. बघा अशा पद्धतीनं आपल्याला चपाती करून घ्यायचे पूर्ण दोन्ही साईडनी आणि थंड झाल्यावर पोळी डब्यात ठेवून द्यायचे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. थँक्यू.